Good morning, students. Bridge course, unit test number 3, Science and Technology part 1st, standard 9th. Question number 1. Solve the questions. Marks 2 for each question. आपण आज युनिट टेस्ट नंबर 3, घटक चाचणी क्रमांक 3, जो आपला सेतो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित 1 ते 11 ज्या आपण वर्कशीट लिहिलेले आहेत, कृतीपत्रिका पूर्ण केलेल्या आहेत, त्याच्यावरच आधारित ही घटक चाचणी आहे. त्याचे काही प्रश्न आणि ते कसे सोडवायचे याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी सोडवले असेल किंवा काही सोडवायचे असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या काय चुका झालेल्या आहेत हे लक्षात घ्या, किंवा प्रश्न कसे सोडवायचे याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. यामध्ये प्रश्न पहिला बघा जो आहे त्याला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. सो क्वेश्चन 1, सॉल्व द क्वेश्चन्स. 2 marks for each question. First, classify the following acids into acids and means strong and weak acids. जे दिलेले कंपाऊंड्स आहेत ते स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिड कोणते ते बघा. कोणते साधारणतः H2CO3, CH3COOH हे वीक ॲसिड आहेत, राहिलेले 2 कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. गिव्ह सायंटिफिक रिझन जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये when a moving bus suddenly turns to the right, its passenger lanes to the left because lower parts of our body in contact with the bus acquire the motion of the bus. The upper parts of our body, however, continue to being the state of rest due to inertia. असं त्याचं आपणाला माहिती सांगता येऊ शकते. देन कम्प्लीट द फॉलोइंग बॉक्सेस. डायमंडचे यूज सांगितलेले आहेत. ग्लास कटिंग, ऑर्नामेंट्स, डस्ट फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स, आय सर्जरी, रॉक ड्रिलिंग मशीन्स एक्सेट्रा. बरेच यूज आहेत बघा त्याचे. देन डिस्टिंग्विश बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेडमध्ये काय असतं, ओनली सिंगल बॉन्ड्स बिटवीन कार्बन कार्बन लिंकेजमध्ये असतं, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड जो असतो तो सिंगल असतो. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये अ मल्टिपल बॉन्ड कॅन बी अ डबल बॉन्ड ऑर अ ट्रिपल बॉन्ड. त्याच्यानंतर एक्झाम्पल देऊ शकता. सॅच्युरेटेडमध्ये इथिन CH3 सिंगल बॉन्ड CH3 और प्रोपेन CH3 CH2 CH3. इथिलिनमध्ये काय, इथिलिन येईल इकडं. अनसॅच्युरेटेडमध्ये इथाईन CH ट्रिपल बॉन्ड CH, प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2. या पद्धतीने. नंतर एक 5वा प्रश्न आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. ॲसिड आणि बेस लिटमस टेस्टमध्ये मिथिल ऑरेंज आणि फेनॉल्फ्थेलिनमध्ये काय चेंजेस होतात. ॲसिडमध्ये काय, ब्ल्यू दिलेलं आहे बघा, रेड रेड. मिथिल ऑरेंजमध्ये पिंक, फेनॉल्फ्थेलिनमध्ये कलरलेस. बेसमध्ये ब्ल्यू ब्ल्यू, येलो, पिंक. देन आयडेंटिफाय विच रूल इज अंडरस्टँड बाय यूजिंग डायग्रॅम. 3 रूल आपल्याला जो रूल आहे तो माहिती आहे बघा. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. देर इज नो राईज ऑर ड्रॉप इन द वेट ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. In a chemical reaction, the total weight of the reactant is same as the total weight of the product formed due to the chemical reaction. Then question 2. Answer the following questions. 3 marks each. First, identify पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. तुम्हाला माहिती आहे, पुशिंग अ स्टेल्ड व्हेकल काय येणार बघा. टाईंग अ स्टोन, ती जी उदाहरणं आहेत ती एकदम सोपी आहेत. दुसरं बघा, ऑब्झर्व द डायग्रॅम अँड राईट द रूल्स.
रे डायग्रॅम जी दाखवलेली आहे त्याचे 3 रूल आहेत माहिती आहेत आपणाला. इफ ॲन इन्सिडेंट रे is parallel to the principal axis, then the reflected ray passes through the principal focus. हा पहिला. त्याच्या विरुद्ध दुसरा आणि त्याच्या विरुद्ध तिसरा. If the incident ray is parallel is passing through the center of curvature, then after reflection passing through same stresses. तिसरा जो पॅराग्राफ दिलेला आहे तो आपल्या पुस्तकामधीलच आहे आणि त्याच्यातले जे राहिलेले शब्द आहेत ते आपण शोधायचे आहेत बघा. 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स किंवा ऑडिओबल साऊंड लोअर, 20,000 हर्ट्स इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंड अशी त्याची माहिती आहे बघा. चौथं उदाहरण आहे ते PS स्केलचं आहे बघा. PH पेपर स्ट्रिप दिलेली आहे आपल्याला. ती कशासाठी यूज करतात? The pH of a solution can be determined by this pH paper strip. A universal indicator shows different colors at different values of pH. आणि न्यूट्रलचा pH किती असतो? 7. ॲसिडिक pH किती असतो? बघा सांगा. जो आपल्याला दिलेला आहे ना त्याच्यावरून मेटल स्ट्रिपवरून सांगता येतो. 7पेक्षा कमी. आणि बेसिकचा कसा असतो? मोर दॅन 7 अँड लेस दॅन 14 मीन्स 14पर्यंत, 14पर्यंत, 7 ते 14, 7च्या पेक्षा जास्त आणि 14. परफेक्ट 7 इज न्यूट्रल. 5वा प्रश्न आहे बघा. तो जो टेलिस्कोप दिलेला आहे तो कोणता आहे बघा? कॅसेग्रॅन टेलिस्कोप आहे ना. आणि त्याची नावं लिहायची जी काय आहेत ती. लाईट सोर्स, कॉन्व्हेक्स मिरर, आयपीस, कॉन्केव्ह मिरर शोधायचे आहेत तुम्ही. 6व्यामध्ये आपणाला जे डायग्रॅम दिलेले ते हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियलची दिलेली आहे बघा. इलेक्ट्रॉन कुठून कुठं वाहतात? लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. आणि का वाहतात? तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असल्यामुळं. आणि केव्हा ते व्हायचे बंद होतील? देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम 0. ओनली देन विल द स्टॉप फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप. देन पार्ट 2, युनिट टेस्ट नंबर 3, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. याच्यामध्ये आपणाला ज्या वर्कशीट आहेत त्या 1 ते 15 आहेत बघा. त्याच्यावर आधारित हे सगळे प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचारलेले. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये बघा, टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेरिस्टोमॅटिक टिश्यू, किंवा द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन बोमेन्स कॅप्सूल इज ग्लोमेरुल्स. अशी उत्तरं आपणाला शोधायची आहेत. ट्रू ऑर फॉल्स बघा, किंवा फाइंड द ऑड, वेगळा शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर कोरिलेशन, सहसंबंध दिलेला आहे. नेम ऑफ टिश्यू, कोणता टिश्यूचा प्रकार आहे तोही लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2A मध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन. इफ द किडनीज गेट ॲडवर्स इफेक्ट, डायलिसिस इज रिक्वायर्ड. मेनी हार्मफुल products such urea, uric acid, ammonia are not eliminated, cause toxicity. It can result into death. In order to prevent this hazard, use dialysis method. Then complete the flow chart. एक तक्ता आपणाला पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट बघा, म्हणजे जे घनकचरा असतो त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम सांगितलेले आहेत. किती घातक परिणाम होतात ते लिहायचे. काय सांगता येतील बघा याच्यामध्ये? बरीच आपणाला सांगता येतात त्याच्यामध्ये. स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस, इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, बॅड ओडर ऑफ वेस्ट, प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस, सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी यासारखे उदाहरणं सांगता येतात. त्यानंतर आपणाला एक चित्र दाखवलेलं आहे, म्हणजे
ते मुलाचं, त्याच्यामध्ये कोणता डिसीज आहे तो आपणाला विचारलेला आहे. आयडेंटिफाय द डिसऑर्डर शोईंग इन फिगर अँड डिस्क्राईब. हा डाऊन सिंड्रोम आहे, त्यामध्ये क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. किती असतात त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स? 47 असतात बघा. म्हणजे जनरली ह्युमन बिईंगमध्ये 21 पेअर्स असतात, याच्यामध्ये 1 मोअर असतात. एक जादा असल्यामुळे काय झालं, 47 असतात. त्यामुळं हा व्यक्ती मेंटली रिटार्डेशन, शॉर्ट हाईट, शॉर्ट वाईड नेक अशा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ती तुम्हाला लिहावी लागतील. त्यानंतर बीमध्ये क्वेश्चन 2B, answers any 3, 6 marks. Distinguish between monocots and dicots. मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन, एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. मोनोकॉटमध्ये काय असतं? 1 कॉटिलिडॉन, फायबरस रूट, हॉलो स्टेम किंवा फॉल स्टेम. व्हेनेशन कसं असतं? पॅरलल असतं आणि फ्लॉवर विथ 3 पार्ट्स ट्रायमेरस असतात. डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन, वेल डेव्हलप प्रायमरी रूट्स असतात, स्ट्रॉंग हार्ड असं स्टेम असतं, रेटिक्युलेट व्हेनेशन असतं विथ 4 or 5 पार्ट्स ऑफ द फ्लॉवर्स, मीन्स पेंटॅमेरस असं त्याचं स्ट्रक्चर असतं. नंतर डेफिनेशन्स आहेत बघा, अँटीबॉडीज आणि DNA फिंगरप्रिंट्स. त्यानंतर राईट इन युअर ओन वर्ड्स अबाउट ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स. शेतीला पूरक कोणते व्यवसाय केले जातात त्याची माहिती लिहायची आहे बघा. ॲनिमल हजबेंड्री, लोकल इंडियन व्हरायटीज वगैरे, एक्झॉटिक व्हरायटीज, पोल्ट्री फार्मिंग, सेरिकल्चर याची माहिती लिहायची आहे. त्यानंतर राईट करेक्ट वर्ड्स इन द बॉक्स. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनचे, लेफ्ट ब्रेनमध्ये कोणकोणते रिजन्स असतात ते लिहायचे आहेत, ॲनालिटिकल थिंकिंग, लँग्वेज वगैरे असे, किंवा राईट ब्रेनमध्ये कोणते असतात तेही तुम्ही लिहायचे आहेत. देन कम्प्लीट द डायग्रॅम टाईप्स ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. बघा, अनुवंशिक जे आजार जे येतात त्याची माहिती लिहायची आहे. क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज, मोनोजेनिक डिसऑर्डर्स, मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स, पॉलिजेनिक डिसऑर्डर्स यांची माहिती लिहायची आहे. त्यानंतर एक्सक्रिशन इन प्लांट्स इज युजफुल फॉर ह्युमन बिईंग, त्याची उदाहरणासह माहिती लिहायची आहे. लॅटेक्स रबर कसा उपयोग होतो, गम, रेझिन याची माहिती लिहू शकता तुम्ही. त्यानंतर ऑब्झर्विंग द फिगर, आकृतीची तुम्ही माहिती द्यायची आहे. ABC तिन्ही पॉईंट तुम्ही लिहायचे आहेत. देन डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्युल्स विथ एक्झाम्पल. DNA स्ट्रक्चरची माहिती द्यायची तुम्ही बघा 4थ्या प्रश्नामध्ये. 5व्या प्रश्नामध्ये एक्सप्लेन द सुटेबल एक्झाम्पल द रिलेशनशिप बिटवीन वेदर फोरकास्टिंग आणि डिझास्टर मॅनेजमेंट, याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. आणि 5व्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. ABCDE, म्हणजे तिथं ABCD आलेलं नाही आहे, E आणि F दिलेलं आहे डायरेक्ट. नेम सम ऑफ द डॉमिनंट कॅरेक्टर इन ह्युमन बिईंग, रोलिंग टंग, प्रेझन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म्स अशी माहिती लिहायची. व्हॉट डिफरन्स इज ऑब्झर्व इन ह्युमन मेल अँड फिमेल क्रोमोझोम, याच्यामध्ये XX आणि XY याची माहिती लिहायची आहे. त्यानंतर जो दुसरा प्रश्न दिलेला आहे, ऑब्झर्व द गिवन डायग्रॅम, यामध्ये नेम द सायकल, कुठली सायकल आहे बघा, द कार्बन सायकल आहे ती, त्याची माहिती लिहायची आहे. राईट वेदर दिस सायकल इज इम्पॉर्टंट वाय. त्यानंतर राईट द मेन प्रोसेसेस इन्व्हॉल्व इन द सायकल, कोणकोणते घटक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्याची माहिती लिहायची आहे. असे दोन्हीही ज्या चाचण्या आहेत त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. शिस्तीत सोडवा, व्यवस्थित सोडवा. जे प्रश्न समजले नसतील, येत नसतील, त्याच्यावर आपण नंतर शाळा सुरू झाल्यावर चर्चा करणार आहोत, किंवा वाचून नीट समजून घेऊन प्रश्न सोडवा. चुकीचे सोडवू नका, कारण याचे मार्क्स बोर्डाला धरू शकतात. अजून जरी सांगितलं नसलं तरी बोर्ड परीक्षेसाठी याचे मार्क्स धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित फुलस्केपवर आपल्या या तिन्ही चाचण्या, पहिली, दुसरी आणि तिसरी, पार्ट फर्स्टची आणि
पार्ट सेकंडची सुद्धा 1, 2, 3 तिन्ही चाचण्या अशा सोडवून आपल्याजवळच ठेवा फाईलमध्ये. ज्यावेळी मागितले जातील शाळेमध्ये त्यावेळी तुम्ही आणून द्यायचे आहेत. तोपर्यंत सोडवून आपल्याजवळच ठेवायचे आहेत. Then standard 10th. In previous lecture, we have seen types of chemical reactions. It contains first combination reaction, second decomposition reaction, third displacement reaction, and fourth double displacement reaction. In double displacement reaction, the reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. Then we learn exothermic and endothermic reaction. The reaction in which heat is evolved is called an exothermic reaction. And endothermic reaction means the reaction in which heat is absorbed is called an endothermic reaction. Then we learn rate of chemical reaction. It means that the rate of different reaction is different. Some reactions require long time for completion and some reactions require less time to completion. For reaction, some factors are affected to rate of a chemical reaction. It contains first nature of the reactants. We have seen highly reactive metal, medium reactive metal, and low reactive metal. High reactive metals are potassium, sodium, calcium, magnesium, and aluminum. Medium reactive metals are zinc, ferrous, lead, and copper. And low reactive metals, mercury, silver, and gold. Then next, another factor is responsible for rate of chemical reaction increases or decreases. Size of the particles of reactants. म्हणजे याच्यामध्ये अभिकारकांच्या कणांचा आकार याच्यावरही डिपेंड आहे. आपण आपल्या घरामध्ये मोठं मीठ असतं आणि बारीक मीठ असतं बघा. समजा आपण एखाद्या द्रव पदार्थामध्ये हे मोठं मीठ टाकलं तर ते विरघळायला वेळ जातो. मात्र बारीक मीठ इझिली काय होतं, डिझॉल्व होतं. तसंच हे उदाहरण आहे बघा. याच्यामध्ये शहाबादी टाईल्सचे काय घेतलेले आहेत, पीसेस तुकडे घेतलेले आहेत आणि काही पावडर घेतलेली आहे. 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. एका टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजे दोन्ही शहाबादी टाईल्सचे तुकडे आणि जी पावडर आहे ही मोजून घ्यायची. समजा 10 ग्रॅम घेतले आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये 10 ग्रॅम शहाबादी टाईल्सचे तुकडे घ्यायचे. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये शहाबादी टाईल्सची काय घ्यायची, पावडर घ्यायची. टेक अ पीस अँड पावडर ऑफ शहाबादी टाईल्स इन इक्वल वेट्स इन 2 टेस्ट ट्यूब्स. ॲट 10 ml डायल्यूट HCl. दोन्हीमध्ये बरोबर 10 ml HCl काय करा, मिक्स करा. काय होईल बघा, कार्बन डायऑक्साईड रिलीज होणार आहे. पण तो फास्टर का स्लोअर स्पीड हे आपल्याला आता बघायचं. ऑब्झर्व whether effervescence of carbon dioxide is formed at a faster or slower speed. तर ज्यामध्ये बघा, you must have found in the above activity that the carbon dioxide effervescence is formed slowly with the piece of Shahabadi tiles while at a faster speed with the powder. म्हणजे फास्टर स्पीड कुठं आढळतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज होण्याचं. कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे जास्त कुठं दिसतात जलद गतीने, तर भुकटीमध्ये. पावडर जिथं आहे तिथं शहाबादीची, आणि शहाबादी फरशी जे तुकडे आहेत तिथं काय होतं आहे, कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे दिसतात पण स्लो, हळूहळू दिसतात, कमी येताना दिसतात. याच्यावरून आपण इंडिकेट्स काय करू शकतो, रेट ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ the particles of the reactants taking part in the reaction. Smaller the size of the reactant particles, higher is the rate of the reaction. The next factor, concentration of the reactants. यामध्ये
कॅल्शियम कार्बोनेटचे उदाहरण दिलेलं आहे बघा. कॅल्शियम कार्बोनेट कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहती आणि डायल्यूट म्हणजे विरल. The reaction of the dilute and concentrated hydrochloric acid with calcium carbonate powder. Dilute HCl reacts slowly with calcium carbonate and thereby calcium carbonate disappears slowly, and CO2 means carbon dioxide also liberates slowly. Only on the other hand, the reaction with concentrated hydrochloric acid takes place rapidly and calcium carbonate disappears fast. पण बघा, विरल आम्लाबरोबर कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया मंदपणे होते, हळूवार होते आणि कॅल्शियम कार्बोनेट हळूहळू नाहीसं होत जातं. पण कार्बन डायऑक्साईड वायू जो मुक्त होतो तो हळूहळू होतो. पण जर सहज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जर घेतला आपण तर मात्र कॅल्शियम कार्बोनेट हे लवकर नाहीसं होतं. म्हणजे कशावर डिपेंड आहे बघा, concentrated acid react faster than dilute acid, which means that the rate of a reaction is proportional to the concentration of reactants. म्हणजे सहज आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा कशी झाली, जलद होते. म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या काय होतं, प्रमाणात बदलतो. आणि जर फास्ट रिएक्शन करायची झाली तर काय करतात, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतात. द नेक्स्ट फॅक्टर, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. टेम्परेचर, you know this example we learn in a decomposition of reaction. You have carried out decomposition of limestone. In this activity, the lime water does not turn milky before heating the limestones because of the zero rate of reaction. From this it is learned that the rate of a reaction increases on increasing the temperature. आपण हे उदाहरण बघितलंय बघा की चुनखडीचं अपघटन होताना बर्नरवर जर उष्णता दिली नाही तर चुन्याची निवळी दुधी होत नाही, कारण तेव्हा अभिक्रियेचा दर काय असतो, 0 असतो. पण तापवल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून कार्बन डायऑक्साईड हे काय होतं, उत्पादित तयार होतं. आणि अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. त्यामुळे काय होतं, कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यामुळं चुन्याची निवळी दुधी बनते. म्हणजे तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर काय होतो, वाढतो. देन कॅटलिस्ट, उत्प्रेरक. ऑन हीटिंग पोटॅशियम क्रोमेट KClO3 डिकम्पोजेस स्लोली. आपणाला या ठिकाणी एक रिॲक्शन दाखवलेली आहे बघा. वर ट्रायंगल जो दाखवलेला आहे त्याला डेल्टा म्हणतात, म्हणजेच काय आहे, हीट. The rate of the above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. However, potassium chromate decomposes rapidly in presence of manganese dioxide to liberate oxygen gas. No chemical change takes place in magnesium oxide in this reaction. बघा, कणांचा आकार लहान असला, तापमान वाढवलं तरी पोटॅशियम डायक्रोमेटचे अपघटन मंद गतीनं होतं. मग त्यामध्ये मॅंगनीज डायऑक्साईड जर वापरला तर ही अभिक्रिया पोटॅशियम क्लोराईडची ही जलद गतीने होते आणि ऑक्सिजन वायू काय होतो, मुक्त होतो. पण मॅंगनीज डायऑक्साईडमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, म्हणून त्याला कॅटलिस्ट म्हणतात. मग डेफिनेशन काय येईल, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड अ कॅटलिस्ट. ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे
रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही. अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. आणखीन एक उदाहरण आपण असंच बघितलेलं आहे बघा. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन वॉटर and oxygen takes place slowly at room temperature. However, the same reaction occurs at a faster rate on adding magnesium dioxide. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2चं ज्यावेळी ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळी रूम टेम्परेचरला स्लोली होतं, पण मॅंगनीज ऑक्साईड जर यूज केला तर ती रिॲक्शन कशी होते, फास्टर रिॲक्शन होते. समजलं? सो दीज फॅक्टर्स आर अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. So question for you. First question, state the factors which affect the speed of a reaction. प्रत्येक फॅक्टरची थोडक्यात माहिती द्या आणि एक्झाम्पल दिलं तरी चालणार आहे. त्याच्यामध्ये कॅटलिस्ट आता वेगळा देत नाही, फक्त एक डेफिनेशन लिहून ठेवा मात्र. कॅटलिस्ट म्हणजे प्रश्न देतो तुम्हाला. नाहीतर हाऊ डज द रेट ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॅटलिस्ट. क्वेश्चन मार्क. Give suitable example. Thank you.